नमस्कार, मी शोभा जाधव. आजची रेसिपी अशी आहे की आपल्याला गॅस ऑन करायला लागणार नाही आहे. तर आजची रेसिपी आपली अशी आहे, तोंडी लावणे प्रकार आहे. म्हणजे पूर्ण ताटात जेवण असेल आणि तोंडी लावायला काही नसेल तर ते जेवण असं थोडं अपूर्ण वाटतं. तर तोंडी लावणे हा प्रकार आपल्याला आज बनवायचा आहे. तर आज आपण बनवतो आहे दही बुंदी. तर मला साहित्य लागणार आहे, दही लागणार आहे आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर मला लागणार आहे दही, थोडी अशी कोथिंबीर मी घेतलेली आहे आणि बुंदीचे पॅकेट मार्केटमध्ये अवेलेबल असतात. एक खारी खारी बुंदी म्हणतात त्याला. एक थोडी तिखट अशी असते आणि एक नमकीन असते. तर तुम्हाला हवी ती तुम्ही वापरू शकता. तर इथे मी थोडीशी तिखट अशी खारी बुंदी आणलेली आहे. तर चला आपण सुरुवात करूया दही बुंदी बनवण्यासाठी. आता मी एक इथे काचेचा बाऊल घेतलेला आहे आणि अशी मोठी मोठी वाटी आहे माझ्याकडे. तर इथे मी एक वाटी ऑलरेडी टाकलं आहे. हे आता दुसरी वाटी आपण टाकूया. 2 वाटी दही घेतलेलं आहे. तुम्ही जसं तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही दह्याची कन्सिस्टन्सी वाढवू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे ना, हे दही फेटून घ्यायचं आहे चांगलं. अतिशय सोपी रेसिपी आहे, अगदी मुलं पण करू शकतात. थोडंसं पाणी टाकायचं. अगदी पातळ पण नाही आणि दही अगदी घट्ट पण नको आपल्याला. ताक करतो इतपत पण नाही, असं थोडीशी कन्सिस्टन्सी आपल्याला अशी थोडी पातळ हवी. ताका इतकं पण पातळ नको आहे. ते पण असं छान फेटून घेतोय आपण. थोडंसं टाकूया. बघू शकता आपलं दही छान फेटलेलं गेलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत. थोडंसं चवीनुसार मीठ, मिरची पावडर चिमटीने टाकायची म्हणजे अंदाजे, अशी चिमूटभर वगैरे मिरची पावडर टाकायची. थोडीशी लाल तिखट, तिखा लाल असतं ना ते थोडंसं, आणि थोडा चाट मसाला, तो पण असं चिमूटभर वगैरे टाकायचा आहे. आणि ही जी कोथिंबीर आपण धुवून घेतलेली, मी ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती आपण याच्यावरती कट करून घेणार आहोत. कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल जास्त टाकली तरी चालेल, थोडी कमी टाकली तरी चालणार आहे. इथे आता मी कोथिंबीर असं टाकलेली आहे. आता तुम्हाला नंतर काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही आपण ताटं वाढतो म्हणजे अगोदरच मिक्स नाही करायचं आहे, हे असं रेडी करून घ्यायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण जेवायला बसणार आहोत, ताटं करणार आहोत, तेव्हा तुम्हाला बुंदी मिक्स करायची आहे. तर मी इथे 2 वाटी घेतलं आहे. थोडं पाणी घालून थोडंसं जास्त झालं. तर ह्या प्रमाणामध्ये आपल्याला बुंदी घ्यायची. मी पूर्ण 1 वाटी घेते आणि आता मी जेवायलाच बसणार आहोत म्हणून मी मिक्स करते. 1-1.5 वाटी अशी बुंदी घ्यायची. आणि ती अशी छानपैकी मिक्स करायची. बुंदीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. म्हणजे काय ना, ती जी बुंदी आपण वेळेवर जर मिक्स केली ना तर मग ती मऊ पडत नाही, छान अशी क्रंची राहते. तर दही बुंदी आपली तयार आहे. नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.